नमस्कार. मी राहुल गोस्वामी, उद्योगाची शस्त्रास्त्रे या विक्रीविषयक प्रशिक्षण कार्यक्रमात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. याआधीचं आपण पहिले सत्र आपण व्हिजिटिंग कार्ड या विषयासंबंधी आपण बघितले होते आणि आजचं आपलं दुसरे सत्र आहे आणि या सत्रात मी आपल्याला माहितीपत्रक किंवा ज्याला आपण लिफलेट किंवा पॅम्पलेट असंही म्हणतो, तर या विषयाविषयी आपण आजच्या या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. माहितीपत्रकाचं व्यवसायात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपल्याला आपल्या व्यवसायाच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती जी आहे ही आपल्याला आपल्या ग्राहक वर्गापर्यंत पोहोचवायची असते. तर त्यासाठी माहितीपत्रक हे खूप सुंदररित्या काम करतं आणि याचा एक सगळ्यात बेसिक उपयोग असा आहे की जे आपण टार्गेटिंग जसं म्हणतो सेल्समध्ये, की आपण एखाद्या विशिष्ट एरियामध्ये आपल्याला टार्गेट करायचं असेल, तर माहितीपत्रक किंवा लिफलेट हे जे आहे हे विशिष्ट लोकल एरियामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी आपला उद्योग आहे किंवा ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो आहे, तर त्या परिसराच्या आसपासच्या परिसरात आपल्याला जर टार्गेटिंग करायचं असेल, म्हणजे आसपासच्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत आपल्या उद्योगाची किंवा आपल्या व्यवसायाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल, तर माहितीपत्रक हे अतिशय सुंदर असं एक टूल आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण एक खूप चांगलं एक टार्गेट ऑडियन्सपर्यंत जो रीच आपल्याला करायचा आहे, तर ते आपण अगदी सहजरित्या करू शकतो. आता या विषयात आपण या चर्चासत्रात आपण दोन पद्धतीने माहिती घेणार आहोत. एक म्हणजे की माहितीपत्रक कसे बनवावे, हे पहिलं आपण बघणार आहोत आणि त्यानंतर माहितीपत्रकांचे वाटप कसे करावे, कारण हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. माहितीपत्रक खूप चांगलं बनवलं पण त्याचं जर योग्यरित्या वाटप झालं नाही, तर आपल्याला एक अपेक्षित जे परिणाम असतात, जे काही रिझल्ट्स असतात, की म्हणजे आपण जे काय म्हणतो आपण की कस्टमरचे आपल्याला संपर्क त्यांनी आपल्याला साधायला पाहिजे, संभाव्य जे ग्राहक आहेत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तर ते प्रॉपर आपल्याला तो रिझल्ट मिळत नाही, कारण आपण माहितीपत्रकांचं वाटप जे आहे ते व्यवस्थित करत नाही. आणि त्याआधीचे जे की माहितीपत्रक हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बनवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण ते जर व्यवस्थितरित्या तयार झालं नाही तर एक ग्राहकांना तो आकर्षित करत नाही किंवा त्यांना त्याविषयी आपलं जे काही उत्पादन आहे किंवा सेवा आहे तर त्याविषयी ते काही फार काही वाचत नाही त्या माहितीपत्रकामध्ये आणि मग त्याचा आपल्याला अपेक्षित परिणाम जो आहे हा मिळत नसतो. तर आपण पहिले महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया की माहितीपत्रक कसे बनवावे. माहितीपत्रक हे बेसिकली जे आहे हे वेगवेगळ्या आकारात बनवलं जातं, म्हणजे जसं A4 साईजचा पेपर असतो किंवा A5 साईजचा पेपर असतो किंवा 1/8 साईजचा पेपर असतो. 1/8 साईज म्हणजे A4 साईजचा जर आपण पेपर घेतात त्याला आपण इक्वल भागात आपण असं डिवाईड केलं त्याला या दुमडलं त्या पेपरला, तर ते जी साईज आपल्याला मिळते आहे ती 1/8 साईज असते आणि तेच A4 साईजला आपण 2 वेळा दुमडलं म्हणजे 4 इक्वल पार्टमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं तर आपल्याला एक साईज मिळते, ती म्हणजे असते पोस्टकार्ड साईज असते, म्हणजे जे आपलं नॉर्मली पोस्टकार्ड असतं तर त्या साईजचं माहितीपत्रक बनतं. तर अशा वेगवेगळ्या साईजेसमध्ये माहितीपत्रक हे बनत असतं. A4 साईज असते, A5 साईज असते, 1/8 साईज असते किंवा पोस्टकार्ड साईज असते. नॉर्मली या 4 आकारांमध्ये माहितीपत्रक हे बनवलं जातं. दुसरं एक असतं की माहितीपत्रक जे आहे हे आपण एका सिंगल पेपरवरचं पण बनवू शकतो किंवा लग्नपत्रिका जशी असते दोन पेपरची, तर तशा या 2 भागात असलेली पण माहितीपत्रक जे आहे ते आपण बनवू शकतो. तर हे कुठल्या साईजचं आपण माहितीपत्रक बनवावं असा जर तुम्हाला आता प्रश्न पडला, तर हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे की तुमच्याकडे असलेलं कंटेंट किंवा तुमच्याकडे असलेली माहिती. म्हणजे माहितीपत्रक हे त्यालाच म्हटलं जातं की ज्या पत्रकावर आपण माहिती छापत असतो आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये माहिती जी आहे ती तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचं माहितीपत्रकाची जी साईज आहे ती सिलेक्ट करायची असते. मग ती A4 साईज असू शकते, म्हणजे कमीत कमी माहिती असेल तर तुम्ही पोस्टकार्ड साईजचा वापर करा. थोडी जास्त माहिती असेल तर तुम्ही 1/8 साईजचा पेपर वापरू शकता. त्यापेक्षा अधिक माहिती असेल तर A4 साईजचा पेपर वापरा किंवा त्यापेक्षा अधिक माहिती असेल तर A5 साईजचा. आणि त्यातही मग आधी सिंगल पेपर येतो, त्यानंतर मग डबल फोल्डिंग जो आहे
तो पेपर येतो. तर तुम्हाला किती माहिती तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे, तर त्यावर तुमचं पेपरची जी साईज आहे त्याचं सिलेक्शन करता येतं. त्यानंतर मग एकदा तुम्ही तुमचा पेपर सिलेक्ट केला की त्यानंतर मग पुढचा पार्ट येतो प्रिंटिंगचा. आता सदर हे जे माहितीपत्रक असतं हे तुम्ही कृष्णधवल म्हणजे त्याला ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो आपण, तर ब्लॅक अँड व्हाईटमध्येही तुम्ही प्रिंट करू शकता किंवा तुम्ही 4 कलरच्या स्वरूपात म्हणजे त्याला रंगीत स्वरूपात जे आहे ते करू शकतात. आता कृष्णधवलमध्ये म्हणजे किंवा त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट जरी म्हटलं तरी एक त्याच्यामध्ये येतं की एक सिंगल कलर प्रिंटिंग येते, म्हणजे कुठल्या तरी एकाच कलरनी प्रिंटिंग होणार आणि पण मात्र पेपर मात्र वेगवेगळ्या रंगीत पेपर जे आहे ते वापरू शकता. म्हणजे त्याचा बंच मिळतो, तसं तुम्ही त्याच्यामध्ये लाल कलरचे पेपर असतात, हिरवे असतात, पिवळे असतात, निळे पेपर्स असतात, व्हाईट पांढरे असतात. तर असे वेगवेगळ्या साईजचे कलर पेपर असतात आणि त्याच्यावर मग कुठल्या तरी एकाच शाईने हे प्रिंटिंग केलं जातं, म्हणजे एकाच इंकनी प्रिंटिंग केलं. म्हणजे एक तर तुम्ही ब्लॅक कलरचे प्रिंट वापरू शकतात किंवा तुम्ही एक रेड कलरची प्रिंट आहे ती वापरू शकतात. तसं एकाच कलरनी प्रिंटिंग होतं, पण मात्र पेपर जे असतं ते ऑलरेडी कलरफुल पेपरचा बंच मिळतो, तर ते वेगवेगळ्या कलरचे पेपर त्या एका बंचमध्ये असतात. तर तसंही एक खूप छान दिसतं आणि कॉस्टिंग जी आहे ती तुमची जी सिंगल कलर प्रिंटिंग म्हणजे जे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटसाठी प्रिंटिंगसाठी वापरणार असाल, साधारण त्याच फरकामध्ये थोड्याफार फरकात तुम्हाला हे कलर पेपरचे प्रिंटिंग जे आहे हे उपलब्ध होऊ शकतात. किंवा तुम्ही मल्टी कलर जे आहे ते मल्टी कलर प्रिंटिंग वापरू शकतात. तर त्याच्यामध्ये ग्लोसी पेपर येतो आणि ग्लोसी पेपर हे अतिशय सुंदर असं दिसतं. पण मात्र याची सगळ्यांची जे बजेटे आहे ते खूप वेगवेगळे आहे. म्हणजे समजा तुम्ही एक सिंगल साईडचा एक सिंगल साईडचा पेपर प्रिंट करता आहात, त्याच्यामध्ये समजा आपण सगळ्यात छोटा आपण घेऊया पोस्टकार्ड साईज. पोस्टकार्ड साईजमध्ये सिंगल साईड प्रिंटिंग आणि एक सिंगल कलर प्रिंटिंग, तर त्याची किंमत ही सगळ्यात कमी असते. त्यानंतर मग तुम्ही समजा त्याचे पोस्टकार्ड साईज पेपरला तुम्ही दोन्ही साईडनी प्रिंट केला तर थोडीशी किंमत वाढते. त्यानंतर मग A4 साईजमध्ये तुम्ही 1/8 साईजमध्ये तुम्ही प्रिंट केले पण ती सिंगल साईड, तर तुम्हाला साधारण त्याची थोडी किंमत वाढते. 1/8 साईडला तुम्ही दोन्ही साईडला प्रिंट केलं तर थोडी किंमत वाढते. त्यानंतर A4 साईडला सिंगल साईड प्रिंटिंग केलं तर थोडी किंमत वाढते. A4 साईडला दोन्ही साईडनी प्रिंटिंग केलं तर थोडी किंमत वाढते. A5 साईजमध्ये तुम्ही सिंगल साईड प्रिंटिंग केलं तर थोडी किंमत वाढते आणि A5 साईजला बोथ साईडनी प्रिंटिंग केलं तर किंमत वाढते. तर अशा प्रकारे सिरीज वाईज जी आहे जी तुम्हाला जो खर्च येणार आहे तर त्याचा खर्च तुम्हाला तिथे तुम्ही बघू शकता. तर म्हणजे मी तुम्हाला एक प्रकारे सांगितलं की कसं कमीत कमी खर्चाचं पण तुम्ही प्रिंटिंग करू शकतात आणि जास्तीत जास्त खर्चाचं पण तुम्हाला प्रिंटिंग जे आहे हे मिळेल. पण हा जो खर्चाचा जो रेशो आहे हा वाढत केव्हा जातो, ज्यावेळी तुमची जी काही माहिती आहे जी तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची, जे काही कंटेंट आहे ते कंटेंट वाढत गेलं तर मग तुम्हाला अशा प्रकारचे प्रिंटिंगचे जे साईजेस आहे किंवा बोथ साईड प्रिंटिंग आहे किंवा सिंगल साईड प्रिंटिंग आहे हे वाढत जातात. आता 4 कलरचं जे प्रिंटिंग आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही छोट्यात छोटाही तुम्हाला जो काय म्हणजे पोस्टकार्ड साईज सांगितला मी पेपर, तर तोही तुम्हाला 4 कलरमध्ये अवेलेबल होतो. ग्लोसी पेपर त्याच्यातही येतो, लॅमिनेटेड पेपर, हे सगळे मग हे फीचर्स असतात माहितीपत्रकांचे. तर जसं जसं तुम्ही एक एक फीचर ॲड करत जाणं, म्हणजे 4 कलर पेपर तुम्ही यूज केला तर मग तुम्हाला त्याचा खर्च जास्त येतो. मग त्याच्यावर मग तुम्ही लॅमिनेटेड पेपर घेतला, लॅमिनेशन करून घेतलं तर त्याचा खर्च थोडा वाढतो. हे असे सगळे प्रकार जे आहे हे म्हणजे जेवढं आपण ॲट्रॅक्टिव्ह करत जाऊ तर तेवढं मग त्या ॲट्रॅक्टिव्हचे जे काही कॉस्टिंग्स आहेत, त्या फीचर्सचे जे काही कॉस्टिंग्स आहेत ते आपल्या प्रिंटिंगच्या याच्यामध्ये ॲड होतात. त्यामुळे उद्योग जर तुम्ही नवउद्योजक आहात, तुम्ही विद्यार्थी मित्र आहात, तुम्हाला एखाद्या उद्योगाची एखादी कल्पना तुमच्या डोक्यात आली असेल आणि तुम्हाला तो उद्योग सुरू करायचा असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा. पोस्टकार्ड साईज पेपरपासून सुरुवात करा, सिंगल प्रिंटिंग ब्लॅक अँड व्हाईटपासून सुरुवात करा आणि मग हळूहळू तुम्ही जे काही तुमचं जसं जसं तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशन जे आहे हे तुम्हाला होत जाईल, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही जो काही ॲट्रॅक्टिव्हनेसचा खर्च आहे, जो अजून क्रिएटिव्ह करण्याचा जो खर्च आहे तो तुम्ही हळूहळू वाढत नेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की जो काही तुम्ही खर्च करत आहात तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला किमान 10 पट उत्पन्न हे मिळायला हवं. समजा तुम्ही ₹1,000 तुम्ही मार्केटिंगमध्ये किंवा प्रिंटिंगच्या याच्यामध्ये तुम्ही खर्च केला असेल तर तुम्हाला किमान ₹10,000 उत्पन्न त्यातून मिळेल का, तर हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या पॅम्पलेट किंवा लिफलेट हे जे काही प्रिंटिंग मटेरियल आहे हे या कुठल्याही इतर प्रिंटिंग मटेरियलवर ज्यावेळी तुम्ही खर्च करणार तर त्यावेळी हा रेशो जो आहे हा 1:10 चा रेशो हा नेहमी
लक्षात ठेवायचं की 1% तुमचा एक भाग जर खर्च होत असेल तर त्याच्यात 10 भाग तुम्हाला उत्पन्न किंवा तुमची जे काही उत्पादनांची किंवा सेवांची विक्री ही व्हायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं कार्य जे आहे हे ठरवायचं आहे. ते प्लॅनिंग किंवा तुम्हाला जे काही नियोजन करायचं आहे ते या पद्धतीने नियोजन हे व्हायला पाहिजे. त्यानंतर मग तुमचं जे काही लिफलेट आहे किंवा माहितीपत्रक जे आहे हे आता कसं बनवावं, म्हणजे ती माहिती जी आहे माहितीपत्रकामध्ये कुठल्या स्वरूपात द्यायची त्याविषयी आपण आता चर्चा करूया. सगळ्यात माहितीपत्रकाचा एक खूप मेजर आणि महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे त्याचा मथळा किंवा त्याला आपण हेडलाईन्स असं म्हणतो. ही हेडलाईन जी असते ही लिफलेटचा हा आत्मा असतो असं म्हटलं तरी चालेल. कारण कुठलाही एक व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये ज्यावेळी ते लिफलेट हातात पडतं तो 5 सेकंदाच्या वर ते लिफलेट तेव्हाच वाचेल ज्यावेळी त्याला तुमच्या हेडलाईनवर जी काही हेडलाईन लिहिली आहे तुमच्या माहितीपत्रकावर ती त्याला ॲट्रॅक्टिव्ह वाटेल. त्यामुळे ग्राहक आणि ते माहितीपत्रक यांचा संबंध हा 5 सेकंदापासून तर 1 मिनटापर्यंत, जास्तीत जास्त 1 मिनिट वाचायला लागला पाहिजे एवढंच माहितीपत्रक जे आहे कंटेंट आहे हे त्या माहितीपत्रकात द्यावं. इतर काही संस्थाविषयी किंवा इतर काही गोष्टींविषयी माहिती असते तर ती वेगळी, पण ज्यावेळी तुम्ही विक्री संदर्भात ज्यावेळी कार्य करता, एखादं उत्पादन तुम्हाला विकायचं आहे तर त्याविषयी ज्यावेळी तुम्ही कार्य करता त्यावेळी ते माहितीपत्रक हे 1 मिनटात वाचून संपायला पाहिजे. मग ते सिंगल साईड असो किंवा बोथ साईड असो. आणि त्यातल्या त्यात तुमचं जे काही मथळा आहे माहितीपत्रकाचा तो 5 सेकंदाच्या आत कॅच व्हायला पाहिजे ग्राहकाच्या मनामध्ये, तरच तो पुढचे 55 सेकंद तुम्हाला देत आहे असं. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचा जो काही माहितीपत्रकाची जी हेडलाईन आहे ती अतिशय ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे, कॅची पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग इतर माहिती जी आहे ही स्टेप बाय स्टेप तो ग्राहक जे आहे ते संभाव्य ग्राहक जे ते ती माहिती वाचत असतात. त्यामुळे हेडलाईन तुम्ही जसं काहीतरी तुम्ही तुमच्या याच्या समजा मी एक आयुर्वेदाचं उदाहरण घेतलं की पंचगव्य उत्पादने वापरा आणि हेल्दी राहा, किंवा तुम्ही आकर्षक शरीरयष्टीसाठी जिम जॉईन करा, असं काहीतरी तुम्ही एखादं जे काही कॅची असेल किंवा जे त्यांना लोकांना ॲट्रॅक्ट करेल किंवा तो लोकांना काहीतरी ते त्यांचा इंटरेस्ट जनरेट होईल. आता ज्यांना आकर्षक शरीरामध्ये इंटरेस्ट आहे, जे हेल्थ कॉन्शियस आहे तर त्यांना लगेच ते कॅच होतं की ते जिम जॉईन करा असं त्यांना म्हणा, आकर्षक शरीरासाठी जिम जॉईन करा. किंवा तुम्ही असं तिथे जे हेल्थ कॉन्शियस लोकांना जे आहे तर त्यांच्यासाठी जे आहे ते पंचगव्य आयुर्वेदिक उत्पादन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ते लिहू शका, विषमुक्त उत्पादने खा आणि 100 वर्षे जगा. तर असं काहीतरी तुम्ही एक कॅची उदाहरण जे आहे ते किंवा कॅची हेडलाईन जी आहे ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमची जी हेडलाईन आहे ही कॅची पाहिजे, ती बोल्ड पाहिजे आणि ठळक मोठ्या अक्षरात पाहिजे की जेणेकरून ते हेडलाईन वाचता वाचता लोकांना ते ॲट्रॅक्ट होईल. त्यानंतर मग पुढच्या पार्टमध्ये तुम्ही काही ऑफर असतील, सवलती, डिस्काउंट वगैरे अशा काही गोष्टी असतील तुमच्या उत्पादनां किंवा सेवांविषयी तर त्याची जी माहिती आहे ती मथळ्याखाली टाकणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण लोकांना ऑफर वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि तो त्यांचा एक इंटरेस्ट जनरेशन त्यांना त्या ठिकाणी होतं. त्यामुळे तुमची एकदा हेडलाईन कॅची झाली तर लगेच ते खालचं ऑफरचा जो मथळ्याचा पार्ट आहे ऑफरचा जो पार्ट आहे ते वाचतात आणि एक प्रकारे तुम्ही पहिले तुम्ही इंटरेस्ट जनरेट केला आणि त्यानंतर त्या इंटरेस्टला तुम्ही आणखी वाढवला की एखाद्या ऑफरच्याबद्दल माहिती देऊन. तर तसं इंटरेस्ट लेवल जो आहे हा वाढत वाढत गेला पाहिजे. तर ते तुम्ही तिथे त्या ठिकाणी तुम्ही हायलाईट्समध्ये तुम्ही जे काही तुमचे काही एखाद्या उत्पादनावर किंवा सेवांवर काही ऑफर असते तर त्या ठिकाणी ते टाका. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे वर्तुळ आहे किंवा त्रिकोण आहे किंवा चौकोन आहे, वेगवेगळ्या आकारांचे जे काही शेप्समध्ये आहेत तर त्यांचा वापर जो आहे हा तुम्ही हायलाईट ते जे ऑफर्स आहेत ते हायलाईट करण्यासाठी तिथे त्या आकारांच्या मध्ये माहिती टाकून तर तुम्ही त्यांना हायलाईट हे करू शकता. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते तुम्ही ब्लॅक बॅकग्राऊंड व्हाईट प्रिंटिंग किंवा असं काहीतरी एखादं ग्रे कलरचं म्हणजे राखाडी रंगाचा बॅकग्राऊंड आणि त्यावर मग डार्क प्रिंटिंग जे आहे टेक्स्टचं हे टाकून तुम्ही त्या पद्धतीने ते ॲट्रॅक्टिव्ह जे आहे हे करू शकतात. म्हणजे त्या आणि ते त्या पर्टिक्युलर ऑफरला किंवा त्या पर्टिक्युलर जे काही सवलत तुम्ही त्या ठिकाणी देत आहात तर त्याला तुम्ही ते हायलाईट करू शकता. ते त्याच्याने एक इंटरेस्ट जो आहे हा आणखी वाढतो. म्हणजे मथळ्याने तुम्ही जो काही हेडलाईन दिली त्याच्याने तुम्ही त्या ग्राहकाच्या मनात एक इंटरेस्ट क्रिएट केलं
त्यानंतर तुम्ही एखादी ऑफरबद्दल माहिती टाकली तर त्याच्याने त्या ग्राहकांचा जो काही इंटरेस्ट लेवल आहे तो हा अजून वाढला आहे. त्यानंतर मग तुम्ही तुमच्या उत्पादनं जे आहेत तर मग त्याची माहिती द्या, की त्यावेळी ग्राहकांचा एक इंटरेस्ट लेवल तुम्ही क्रिएट केला त्याच्यानंतर मग तुम्ही जी काही उत्पादनं आहेत किंवा सेवा आहेत तर त्याची जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी द्या. पण ही माहिती देताना खूप म्हणजे भारूडवरती असं नको हवं. एखादं जी काही सेवा तुम्ही देत आहात किंवा जे काही उत्पादन तुम्हाला विकायचं आहे त्याच्याविषयी 1 किंवा 2 ओळीमध्ये त्याच्यातही जास्तीत जास्त 10 अक्षरं म्हणजे किंवा 10 शब्द किंवा 10 शब्दांमध्ये तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवांची जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी द्यायची आहे. जर तुम्हाला जास्त उत्पादनांची माहिती द्यायची असेल तर एका उत्पादनाविषयी फक्त 5 शब्दात तुम्ही त्या ठिकाणी माहिती टाका, की जेणेकरून आणि हे 5ही शब्द अतिशय कॅची पाहिजे, म्हणजे ती विशिष्ट म्हणजे वेगवेगळे काही शब्द वापरायचे. जसं समजा आता तुम्ही एखादं, मी उदाहरण सांगतो, जसं आयुर्वेदाचं एखादं तेल आहे तर समजा तुम्ही मसाज ऑइल असं टाकलं तिथे, तर तिथे तुम्ही टाकू शकता वातरोग किंवा गुडघेदुखी दूर करा 1 महिन्यामध्ये, असं काहीतरी तुम्ही तिथे टाकलं तर असं एक कॅची त्या ठिकाणी, की बाबा तुम्हाला तिथे त्या मालिश तेल ते उत्पादन तुम्ही तिथे टाकलं आहे आणि ते वातरोगावर उपयोगी आहे किंवा मसाज करण्यासाठी उपयोगी आहे आणि ते 1 महिन्यामध्ये तुम्हाला आपल्याला चांगला परिणाम देईल. तर हे असं 3 ते 4 किंवा 5 शब्दांमध्ये तुम्हाला असं कॅची काहीतरी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी टाकायची आहे. मग जर जागा असेल, समजा तुम्ही एक कमीत कमी उत्पादनं जे समजा तुमचे एक 3, 4, 5 उत्पादनं असतील फक्त, तर तुम्ही त्या उत्पादनाचं चित्र जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात किंवा त्या उत्पादनाशी रिलेटेड एखादं चित्र असेल, जसं वातरोग आहे तर वातरोगाविषयी एखादं तुम्ही मसाज ऑइलचं तुम्हाला तिथे माहिती टाकायची आहे, तर मग वातरोगाविषयी संबंधित एखादं चित्र जे आहे की गुडघ्याचा पकडला आहे किंवा गुडघा दुखतो आहे किंवा गुडघ्याचं चित्र आहे, तर असं काहीतरी एखादं त्याच्याशी रिलेटेड जे चित्र आहे ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात, की जेणेकरून त्या उत्पादनाविषयी किंवा त्याची माहिती जी आहे ही ग्राहकांना मिळू शकेल. इतर महत्त्वाची जी माहिती, समजा एखादं ऑफरमध्ये तुम्ही टाकलं आहे, की आधी समजा एखादं तुम्ही तेल देत आहे ते ₹100 असेल आणि आता तुम्ही एक डिस्काउंट त्यावेळी करताय, की एक 10% डिस्काउंटमध्ये मिळेल, तर तुम्हाला ₹90 मिळेल. तर मग तसं काही डिस्काउंटेड किंवा असं काहीतरी माहिती असेल तर ती तिथे टाका. अन्यथा किंमत वगैरे या सगळ्या गोष्टी टाकण्याची गरज नाही आहे. ते तुम्ही नंतरही ग्राहक ज्यावेळी तुमच्याशी संपर्क करते त्यावेळी ते तुम्हाला सांगू शकते. पण जर काही डिस्काउंट असेल, काही ऑफर असतील तर नक्कीच त्याविषयीची जी माहिती आहे ही त्या लिफलेटमध्ये तुम्ही टाकू शकता. जर जास्त उत्पादनांविषयी माहिती तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल, म्हणजे एक 10, 20, 30 असं काही असेल, तर मग त्यावेळी तुम्ही एक चार्ट जो आहे, एक टेबल जो आहे तो तिथे तयार करून मग त्याचा अनुक्रमांक, पहिले अनुक्रमांक, मग त्या उत्पादनाचं नाव आणि तिसरं त्या उत्पादनाचं वैशिष्ट्य आणि चौथ्या याच्यामध्ये जर तुम्हाला त्याच्या किंमतीविषयी माहिती द्यायची असेल किंवा त्याच्या वजनाविषयी माहिती द्यायची असेल तर चौथं, एक तर किंमतविषयी माहिती द्या किंवा एक तर वजनाविषयी माहिती द्या. दोन्ही माहिती जी आहे हे सगळी माहिती ही माहितीपत्रकात कधीच टाकायची नाही, कारण काय होतं की मग त्याचं जे काही इंटरेस्ट जनरेशन आहे हे होत नाही आणि ग्राहक मग तुमच्याशी संपर्क करणार नाही. मग त्यामुळे काय, मग तोपर्यंत मग जोपर्यंत ग्राहक तुमच्याशी संपर्क करणार नाही तर तुम्हाला लीड जनरेशन हे होणार नाही. त्यामुळे एकतर तुम्ही मोस्ट ऑफ द त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या वजनाविषयी माहिती टाकली तरी चालेल. किंमत हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि मी आधीच्या माझ्या प्रशिक्षण सत्रांमध्येही सांगितलं आहे की भारत हा जो आपला देश आहे किंवा जगभरात कुठेही घ्या पण खास करून भारत हा कॉस्ट कॉन्शियस देश आहे. इथे किमतीला, ते उत्पादनाच्या किंवा सेवांच्या किमतीला प्रचंड महत्त्व आहे आणि हे जेवढं पॉकेट फ्रेंडली असेल तेवढं ग्राहक जे आहेत ते आपल्याकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे जर तुमची किंमत एखाद्या उत्पादनाची किंमत आकर्षक असेल किंवा तुम्ही एखादा डिस्काउंट दिला असेल तर तुम्ही तिची किंमत जी आहे ती त्या ठिकाणी लिफलेटमध्ये टाका. पण जर तुम्ही त्याची किंमत ऑफर वगैरे असं काही नसेल तर तुम्ही फक्त त्याचं उत्पादनाचे जे काही संपर्क क्रमांक आहे, त्याचं उत्पादनाचं नाव आणि त्या उत्पादनाचं वैशिष्ट्य आणि ते किती वजनात उपलब्ध आहे, जसं 50 ml, 100 ml, 200 ml, तर ते वजन जे काय आहे ते त्याविषयीची जी माहिती आहे ती तिथे तुम्ही टाका. किंवा तुम्ही एखादा ऑफर देत असाल की समजा 5 बॉटल घेतल्यास 1 बॉटल फ्री, तर तसं काही माहिती असेल, तसं काही अट्रॅक्टिव्ह जे इंटरेस्ट जनरेशन करणारं काही एखादं
पॉईंट असेल तर तो त्या ठिकाणी टाका. किंमत समजा मग ज्यावेळी ग्राहकांना ते आवडेल की त्यांना नाही मला समजा एक एक्झाम्पल की एखाद्या ग्राहकांना वाटतं त्यांना एक वातरोगाचा प्रॉब्लेम आहे, त्यांना हे मसाज ऑइल हवं आहे, तर ते तुम्हाला फोन करतील आणि मग त्यानंतर मग तुम्ही त्याची किंमत वगैरे जी काही आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती किंमत जस्टिफाय करायला किंवा ग्राहकाशी एक रिलेशनशिप बिल्ड करायला, त्यांच्याशी बोलणं करायला वगैरे तो तुम्हाला एक चान्स मिळतो. तर त्यावेळी तुम्ही तिथे त्यांच्याशी चर्चा जी आहे ही करू शकतात. त्यामुळे मोस्ट ऑफ द जी काही किंमत आहे उत्पादनाची ती ॲव्हॉइड करायची. फक्त काही डिस्काउंट ऑफर्स वगैरे काय असतील किंवा काही फ्री ऑफर्स वगैरे काय असतील तर त्याचाच फक्त उल्लेख जो आहे हा माहितीपत्रकात करायचा असतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही हेडलाईन दिली, त्यानंतर काही डिस्काउंट ऑफर्स वगैरे टाकल्या, त्यानंतर तुम्ही तुमच्या उत्पादनांची वगैरे काही माहिती वगैरे दिली, तर मग शेवटच्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात शेवटी तुमचं दुकान असेल किंवा तुमची गोशाळा आहे किंवा तुमचं ऑफिस आहे किंवा तुम्ही घरून काम करत असाल तर तुमचा घराचा पत्ता आहे किंवा संपर्क क्रमांक आहे, वेबसाईट आहे, ईमेल आय डी आहे, तुमचं सोशल कनेक्शन्स जे असतील जसं फेसबुक आहे, यूट्यूब आहे, लिंक्डइन आहे किंवा इतर इंस्टाग्राम वगैरे आहे. तर असे काही सोशल कनेक्शन्स जे आहेत तर त्याची तुम्ही लिंक त्या ठिकाणी टाकू शकतात किंवा त्यांचे फक्त आयकॉन टाकले तरी चालतील की जेणेकरून लोकांना कळेल की तुम्ही फेसबुकवरही आहात. पण त्याचा लिंक टाकली किंवा त्याचं जे काही शॉर्ट URL वगैरे तुम्ही टाकलं तर तुम्ही त्याचा उपयोग त्यांना होऊ शकतो आणि ते मग तुमचे सोशल प्रोफाईल जे आहेत ते त्या ठिकाणी भेट ही देऊ शकतात. तर अशा प्रकारे ही संपूर्ण जी माहिती आहे ही सिस्टमॅटिकली तुम्हाला तुमच्या जे काही माहितीपत्रक आहे त्यावर लिहायची आहे. आता हे झालं एक शॉर्ट फॉर्मॅट झाला हा की ज्याच्यामध्ये ही नॉर्मली सिंगल साईड प्रिंटिंगमध्ये एवढी माहिती जी आहे ही बसू शकते. समजा तुम्ही डबल साईड प्रिंटिंग करत असाल तर आणि तुम्हाला आणखी माहिती जी आहे तुमच्याविषयी ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल, जसं तुमच्या संस्थेची एखादी संकल्पना असेल तर त्याबद्दलची माहिती जी आहे ती तुम्ही तिथे देऊ शकतात. तर किंवा इतर तुम्हाला अजून काही माहिती तुम्हाला त्यात टाकायची असेल की तुमचं विजन काय, तुमचं मिशन काय किंवा इतर तुम्ही काही अचिव्हमेंट काही केलेलं असेल, त्यानंतर जे काही कायदेशीर परवाने आहेत तर त्याविषयीची माहिती, तशी मग बरीचशी माहिती जी आहे ही वाढत जाते आणि जी काही तुम्हाला योग्य वाटेल ती माहिती तुम्ही त्या तुमच्या लिफलेटमध्ये माहितीपत्रकामध्ये तुम्ही देऊ शकतात. पण शक्यतोवर सेल्स ओरिएंटेड असेल तर जेवढी आवश्यक आणि इंटरेस्ट जनरेशन करणारी माहिती आहे ती तेवढीच माहिती जी आहे ती माहितीपत्रकात टाकावी की जेणेकरून लोकांना तुमच्या उत्पादनांबद्दल एक इंटरेस्ट क्रिएट होईल, सेवांबद्दल इंटरेस्ट क्रिएट होईल किंवा मग जसं तुम्हाला मी सांगितलं की काही कायदेशीर परवाने वगैरे तुम्ही घेतले असेल तर तुमच्या उत्पादनांबद्दल, तुमच्या सेवांबद्दल एक सुरक्षितता ही त्या ठिकाणी लोकांच्या मनात तयार होईल. तर तशी जी माहिती आहे ही तुम्ही त्या ठिकाणी माहितीपत्रकात टाकू शकता. माहितीपत्रक जास्त म्हणजे माहिती जास्त झाली तर मग ते दोन्ही बाजूने तुम्ही प्रिंट करू शकता आणि त्याचं मग एक व्यवस्थित नियोजन जे आहे सुटसुटीत करावं. नॉर्मली प्रिंटिंगचा जो पेपरवरचा जो रेशो आहे हा साधारण 60-40 असा ठेवा, म्हणजे की जेवढी पेपरची साईज अवेलेबल आहे त्याच्या फक्त 60% प्रिंटिंग हवं, ॲक्च्युअल शब्द हवेत आणि मग बाकीची जी जागा ही सुटी हवी म्हणजे मोकळी हवी आणि त्याचं नियोजन आहे जसं त्रिकोण, चौकोन वगैरे असे वेगवेगळे काही एक आकृत्या आहेत तर त्या आकृत्यांचा वापर करून तुम्ही त्याचं एक छानशी मांडणी जी आहे ही माहितीपत्रकाची तयार करू शकतात. दुसरं माहितीपत्रक जर तुम्हाला जास्त माहिती असेल तर थोडासा खर्चाचा व्यवस्थित विचार करून मग तुम्ही जोडपाणी जे काही माहितीपत्रक आहे हेही तयार करू शकतात. पण यासाठी तुम्हाला एक जास्त जी मदत करतील ते म्हणजे DTP ऑपरेटर, ज्या ठिकाणी लग्नपत्रिका तयार होतात किंवा माहितीपत्रकं जे काही प्रिंटिंगची कामं चालतात खास करून, तर त्यांच्याकडे तुम्हाला हे माहितीपत्रकाच्या विषयी त्याचे जे काही तुमच्या शहरातले, ते तुमच्या गावातले, तुमच्या तालुक्यातले जे काही दर असतील तर त्याविषयीची जी माहिती आहे हे तुम्हाला मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा या चर्चेतला तो म्हणजे की माहितीपत्रक जी आहे ती तयार करताना तुम्ही 1 किंवा 2 भाषांचा वापर करू शकता. समजा बोथ साईड प्रिंटिंग केली तर एका साईडला तुम्ही मराठीत प्रिंटिंग केलं असेल तर तुम्हाला जर समजा हिंदीतही प्रिंटिंग करायचं असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलरली वेगळ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या बाजूला तुम्ही हिंदीतही प्रिंटिंग करू शकता किंवा इंग्रजीतही प्रिंटिंग जी आहे ही करू शकता. शक्यतोवर
जो काही तुमचा एरिया आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची पॉप्युलेशन आहे याचा एक अंदाज जर तुम्हाला आला तर त्यानुसार तुम्ही पहिला जो काही एक प्रेफरन्स आहे तो पहिला मराठी भाषेला द्या आणि मग त्यानंतर मग हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा अशा पद्धतीने प्रेफरन्स दिला तर तुम्हाला तो एक चांगला तुम्ही टार्गेट ऑडियन्स जे आहे जे टार्गेटिंग करून तुम्ही ते देऊ शकतात. आता आपण आतापर्यंत जे आहे हे माहितीपत्रक कसं बनवावं याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर याचं पुढचा मध्ये एकदा आपण माहितीपत्रक तयार केले, जे काही आपलं बजेट असेल किंवा जे काही आपली संकल्पना आहे त्या सगळ्यांविषयी तुम्ही माहितीपत्रक तयार करून घेतलं, याच्यासाठी तुम्हाला DTP ऑपरेटर जे आहे ते मदत करतीलच. तर ते संपूर्ण तुम्ही माहितीपत्रक तयार केलं. एक साधारण डिझायनिंगसाठी एक दिवसाचा एक दिवस समजा तुमचा डिझायनिंगमध्ये जातो आणि साधारण मग त्यानंतर मग प्रिंटिंगसाठी जे आहे हे साधारण एक 4 ते 5 दिवस किंवा जास्तीत जास्त एक आठवडा जो आहे हा तुम्हाला प्रिंटिंगसाठी तुम्ही ॲडव्हान्समध्ये हे करू शकता. त्यामुळे माहितीपत्रक ज्यावेळी तुम्हाला छापायचे असतील तर एखादा विशेष काही कार्यक्रम असेल तर त्याच्या किमान 10 ते 12 दिवस आधी किंवा 15 दिवस आधी तुम्ही तयारी केली माहितीपत्रकांच्या याच्याविषयी तर तुम्हाला ते जास्त सोयीस्कर पडतं. 15 दिवस हे सगळ्यात बेस्ट आहे की कारण साधारण एक 5 ते 7 दिवस हे तुमचे डिझायनिंग, प्रिंटिंग वगैरे आणि तुमच्या हातात माहितीपत्रक पडेपर्यंत लागतात आणि त्यानंतर मग पुढचे 8 दिवस जे आहे ते माहितीपत्रकांचं जे काय वाटप आहे तर ते वाटप करण्यासाठी तुम्हाला साधारण 8 दिवस मिळतात. तर तुमच्या कार्यक्रमाचं जे काही नियोजन आहे किंवा जे काही तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची असेल, एखादा सण असेल तर त्या सणाच्या आधी तुम्हाला एखादी ॲक्टिव्हिटी करायची असेल किंवा बरेचसे काही कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमाचे किमान 15 दिवस अगोदर तुमचं हे जे माहितीपत्रकांवरचं जे काम आहे हे सुरू व्हायला हवं. जेवढी जास्त माहिती असेल तर कदाचित डिझायनिंगला थोडा वेळ जो आहे हा 1 दिवस किंवा 2 दिवसही लागू शकतात, कारण ऑलरेडी DTP ऑपरेटर्सकडे त्यांचे जॉब्स वगैरे ऑलरेडी असतात. तर त्या अनुषंगाने त्यांचंही जे नियोजन आहे हे आपण ध्यानात घेऊन आपल्या कामाचं जे नियोजन आहे हे तयार करावं की जेणेकरून आपल्याला आपलं काम जे आहे व्यवस्थितरित्या हे करता येईल. आता आपण बघूया माहितीपत्रकांचं वाटप कसा करावा. आता एकदा तुमचं माहितीपत्रक तयार झालं आहे आता त्याचं वाटप करा. तर माहितीपत्रकाचं वाटप करण्यासाठी आपल्याला एक खूप चांगली मदत जी होते ती म्हणजे वृत्तपत्र विक्रेते. कारण वृत्तपत्र हे बेसिकली बघा घरोघरी जातात आणि त्याच्या माध्यमातून माहितीपत्रक जे आहे हे आपणही लोकांच्या घरोघरी जे आहे हे पाठवू शकतो. तर त्यासाठी साधारण प्रत्येक गावामध्ये किंवा जे काही तालुक्याचं गाव असेल त्या ठिकाणी साधारण सकाळीचा एक 3:30 वाजेपासून वृत्तपत्रक जे वाटणारे असतात तर त्या गाड्या ज्या असतात वृत्तपत्रांच्या त्या डिलिव्हरी करायला येत असतात आणि त्यानंतर मग त्यांचं सॉर्टिंग वगैरे जे आहे म्हणजे पुरवणी जी येते तर ती पुरवणी मुख्य वृत्तपत्रात टाकणे वगैरे ही सगळी कामं जी आहे ती सुरू होत असतात. तर हा जो मेन बिझनेस आहे हा साधारण सकाळी 3 ते सकाळी एक 6-7 वाजेपर्यंत असतो आणि नॉर्मली एक 6 वाजेपासून किंवा एक 5 वाजेपासून वृत्तपत्र जे आहे हे यांची घरोघरी डिलिव्हरी जी आहे ही सुरू होऊन जाते. त्यामुळे आपल्याला तुमच्या एरियामध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारे एक साधारण 3-3:30 वाजता जिथे मुख्य वृत्तपत्रांच्या गाड्या येतात आणि जे काही तिथले होलसेलर आपण म्हणू शकतो ते जे काही किंवा डिस्ट्रीब्युटर जे आहेत तर त्यांच्या ठिकाणी त्या गाड्या येत असतात आणि तिथे मग वृत्तपत्र जे आहे ते डिलिव्हर केले जातात. तर अशा ठिकाणी आपण भेट देऊन आपलं जे काही माहितीपत्रक आहे ते त्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून तिथून डिस्ट्रीब्यूट करण्याची आपण त्यांना विनंती करू शकतो. त्याचे जे काही त्यांचा मोबदला असतो तो त्यांना आपण मोबदला त्यांच्याशी चर्चा करून आपण देऊ शकतो. साधारणपणे 1000 माहितीपत्रक जे आहे लिफलेट जे आहेत हे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी साधारण 200 ते 300 रुपये हे साधारण आकारले जातात. काही ठिकाणी हे थोडेफार जास्तही असू शकतात. तर त्यांना जर आपण संपर्क केला तर एक साधारण आपण आपल्यासमोरच त्यांना आपण आपले 1000 जे माहितीपत्रक आहे हे देऊन तिथे आणि ते पटापट आपल्या वृत्तपत्रांमध्ये ते माहितीपत्रक जे आहे ते ॲड करतात आणि त्यानंतर मग त्यांचे जे काही वेगवेगळे इतर सब डिस्ट्रीब्युटर असतात जे घरोघरी जाऊन वृत्तपत्राचं वाटप करत असतात तर त्या माध्यमातून आपलंही माहितीपत्रक जे आहे हे वृत्तपत्रांबरोबर लोकांच्या घरोघरी हे जाऊ शकतं. त्यामुळे हा अतिशय चांगला मार्ग आहे की कमीत कमी खर्चामध्ये आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आहे हे पोहोचू शकतो.
दुसरं आपण एक करू शकतो की आपल्या इथे जे काही उत्पादनं घ्यायला ग्राहक येतात तर त्यांनाही आपण आपलं जे काही माहितीपत्रक जे आहे प्रत्येक खरेदीच्या जे काही त्यांनी वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याच्या बिलाबरोबर आपण आपलं माहितीपत्रक जे आहे हे त्यांना देऊ शकतो की जेणेकरून त्यांनी एखादं उत्पादन घेतलं आहे आणि त्यांना अजून आपल्या इथे उपलब्ध असलेले अन्य जी उत्पादनं आहेत तर त्याची जी माहिती आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. त्यानंतर मग जे काही शैक्षणिक संस्था आहे किंवा प्रार्थना स्थळं आहे, कार्यालयं आहेत किंवा इतर काही हाऊसिंग सोसायटी आहे, तर अशा ठिकाणी एक जे काही तिथले कमिटी मेंबर असते त्यांची प्रत्यक्ष परवानगी घेऊन मग तुम्ही त्या ठिकाणी माहितीपत्रकांचं जे काही वाटप आहे हे करू शकता. बिना परवानगी घेता शक्यतो करू नका, कारण मग त्याचा त्रास हा आपल्यालाच होतो आणि मग कदाचित ते आपल्याला काही बोलू शकतात वगैरे, तर असे काही घटना आपण टाळाव्यात आणि शक्यतो परवानगी घेऊन केलं तर अतिशय चांगलं आणि अतिशय इम्प्रेसिव्ह काम जे आहे हे होतं. त्यामुळे परवानगी घेऊन शक्यतोवर सर्व सार्वजनिक ठिकाणी हे काम करावं. मात्र असं ज्यावेळी आपण सार्वजनिक ठिकाणी काम करतो तर त्यावेळी माहितीपत्रक हे कोणालाही देऊ नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. किंवा नुसतंच वाटू नये, म्हणजे कोणाच्याही हातात ते देऊ नये. कारण बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं आहेत किंवा इतर काही लोकं आहेत, तर सगळ्यांनाच आपलं माहितीपत्रक जे आहे हे कामाचं नाही आहे. शक्यतोवर जर त्यांच्याशी आपण एक अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं बोलणं केलं की आपण हे माहितीपत्रक कशाविषयी देत आहे, तर ते आपण तशा पद्धतीने दिलं तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट जो आहे हा पडतो आणि ज्यांना खरंच गरज आहे ते स्वतःहून घेतात आणि ज्यांना वाटतं की नाही इंटरेस्ट आहे तर ते माहितीपत्रक घेत नाही. तर याचा आपल्याला एक फायदा होतो की आपलं माहितीपत्रकांचं वेस्टेज होत नाही आणि जिथे गरज आहे तिथेच आपलं माहितीपत्रक जे आहे तेच लोकं घेतात आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट जो आहे हा आपल्याला होत असतो. त्यामुळे माहितीपत्रकाचं वाटप करताना ही याविषयीची खूप काळजी घ्यावी. लहान मुलं वगैरे इतर कोणालाही माहितीपत्रक हे अजिबात देऊ नये. कारण ते काय करतात, एक तर घेतात, मग ते वाचत तर नाही आणि मग ते फाडतात किंवा कचरा करतात किंवा इतर काही गोष्टी, मग त्याच्यामुळे मग ते अस्वच्छता वगैरे पण निर्माण होते आणि मग कदाचित आपल्याला कोणी बोलू पण शकतं. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात. सार्वजनिक ठिकाणी जसं बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, मार्केट आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला माहितीपत्रक जर वाटप असेल तर एक संबंधित जिथले अधिकारी असतील तर त्यांची परवानगी घेऊन जर त्याचं वाटप केलं तर अतिशय चांगला रिझल्ट जो आहे हा आपल्याला मिळत असतो. इतर जी काही माहिती आहे, आता याचं वाटप, माहितीपत्रकाचं जे काही वाटप आहे आणि ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर हा आपल्याला जो काही रिझल्ट आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने येत असतो. माहितीपत्रकात तुम्ही अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो मला लक्षात आला तो म्हणजे एक तुम्ही गोदत्तक संकल्पना आहे किंवा चिकित्सा शिबिर आहे, अशा काही गोष्टी तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज असते तुमच्या इथे, तर त्या ॲक्टिव्हिटीजचा तुम्ही माहितीपत्रकात जर उल्लेख केला तर अतिशय चांगला रिझल्ट जो आहे आपल्याला मिळत असतो. त्यानंतर शासकीय परवानग्या, लायसन्सेस, एखाद्या संस्थेशी असलेली संलग्नता, तर असं काही गोष्टी तुमच्याकडे असतील कायदेशीर, तर त्याचाही उल्लेख हा जो आहे माहितीपत्रकात नक्की करावा. इतर तुमचं जे काही वेगवेगळे कार्यालय आहे, समजा गोशाळा असेल किंवा तुमचं वेगवेगळे एक किंवा अधिक तुमचे ऑफिसेस असतील, तर त्या दोन्ही ठिकाणचा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा पत्ता किंवा संपर्क क्रमांक जो आहे हा माहितीपत्रकात जरूर द्यावा. तुमचे जे काही इतर शाखा आहे किंवा तिथले मग विभाग असतील किंवा इतर दुसऱ्या गावामध्ये तुमचे किंवा शहरात शाखा असेल तर तिथल्या शाखेचं नाव किंवा त्या शहराचं नाव आणि तिथला संपर्क क्रमांक जो आहे हा माहितीपत्रकामध्ये नक्कीच द्या आपण. त्यामुळे लोकांनाही त्याविषयी कळतं की तुमची इतर ठिकाणी शाखा असल्यामुळे तर ते त्या ठिकाणी तुमचा प्रचार प्रसार जो आहे उद्योगाचा हा आरामात होऊ शकतो. इतर काही ग्राहकांना तुम्ही जर सेवा देत असाल, अगदी समजा तुम्ही कुरिअर सेवा देत आहात, घरपोच सेवा देत आहात, डिजिटल पेमेंट आहे किंवा कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे आहे, तर अशी जी काही माहिती आहे ही माहितीपत्रकामध्ये असायला हवी. पण खास करून नवउद्योजकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की माहितीपत्रकावर जेवढा आवश्यक खर्च आहे तेवढाच करावा आणि सुरुवात करताना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला लोकांपर्यंत पोचता येईल, तर अशा पद्धतीने पत्रकांचा जो उपयोग आहे हा तुम्ही करायला हवा. माहितीपत्रकं वाटल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही ग्राहक तुम्हाला संपर्क करतील, तुम्ही त्या ठिकाणी जसं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, ईमेल आय डी दिला आहे, पत्ता दिला आहे, तर प्रत्यक्ष तुम्हाला येऊन ग्राहक भेटतील किंवा ते तुम्हाला फोनवरून संपर्क करतील.
तर त्यांची एखाद्या वहीमध्ये किंवा एखाद्या रजिस्टरमध्ये ही सगळी जे काही ग्राहकांनी ज्यांनी संपर्क केला आहे त्यांचं नाव नंबर हे लिहून ठेवावं. आपल्या मोबाईलमध्ये तो नंबर जो आहे हा सेव्ह करून ठेवावा, की जेणेकरून त्यांच्याशी पुढे जो फॉलोअप आहे हा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात. आता संपर्क करणाऱ्या ग्राहकांशी कशाप्रकारे आपण सतत संपर्कात राहावं किंवा त्याची जी माहिती आहे ही मी माझ्या उद्योग व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये फॉलोअपचे महत्त्व या सत्रामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी दिली आहे. तर तुम्ही ते सत्र ऐकू शकतात किंवा ते प्रशिक्षण तुम्ही घेतलं नसेल तर ते प्रशिक्षणही तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही जे काही ग्राहकांची यादी आहे ती कशी तयार करावी किंवा त्याचं कसं संपादन करावं, तर त्याच्याविषयीची जी माहिती आहे ही डाटाबेस आणि मार्केटिंग या सदरामध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण जे काही माहितीपत्रक आहे हे तुम्ही नक्कीच तयार करा. या टूलचा तुम्हाला भरपूर उपयोग होईल आणि खास करून जे काही तुमच्या आजूबाजूचा परिसर आहे, जो लोकल एरिया आहे, त्यामध्ये तुम्हाला स्प्रेड करायला जो काही तुमच्या उद्योगाबद्दलची जी माहिती आहे ती माहिती पोचवायला तुम्हाला मदत होईल. ज्यावेळी तुम्ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुम्ही माहितीपत्रकं लोकांपर्यंत पोहोचवता, तर त्यावेळी तुम्ही काही विशिष्ट म्हणजे तुम्हाला फक्त मराठी संभाव्य ग्राहकांपर्यंतच तुम्हाला माहिती पोचवायची असते, तर तुम्ही फक्त मराठी वृत्तपत्रांमध्येच माहितीपत्रकं टाका. तुम्हाला त्यासोबत जर समजा इतर कम्युनिटीमधील जे काही संभाव्य ग्राहक आहेत त्यांनाही तुम्हाला तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती द्यायची असेल, तर तुम्ही तसं मग त्यावेळी हिंदी वृत्तपत्र आहे किंवा इंग्रजी वृत्तपत्र आहे किंवा इतर भाषेतले जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रातून तुम्ही माहितीपत्रकं जी आहे ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकतात. कारण ही जी काही वृत्तपत्र आहे पर्टिक्युलर त्या भाषेतल्या त्या कम्युनिटीमध्ये जात असतं. त्यामुळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर कम्युनिटीला टार्गेट करायचं असेल तरच त्या वृत्तपत्रांमध्ये तुमचं माहितीपत्रक टाका किंवा तुम्ही जे वृत्तपत्रक जे डिस्ट्रीब्यूट करणारे आहेत तर त्यांना सांगा की तुम्ही फक्त माझं माहितीपत्रक जे आहे हे फक्त मराठी वृत्तपत्रांमध्येच टाका किंवा मराठी मासिकांमध्येच टाका, इतर ठिकाणी तुम्ही टाकू नका. तर तशी जी काही माहिती जी आहे तर तुम्हाला त्याविषयी टार्गेटिंग करावं लागेल की तुम्हाला कुठल्या नेमक्या ऑडियन्सला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. तर तुमच्या टार्गेट तुम्ही ते ठरवू शकतात. त्यानंतर वृत्तपत्र हे जे माहितीपत्रक जे आहे हे वृत्तपत्रांनंतर तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या दुकानातूनही तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. जे तुमचे ग्राहक येत आहेत त्यांना तुम्ही देऊ शकतात. तिसरं, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष शॉप टू शॉप मार्केटिंग करताना तुम्ही ते माहितीपत्रक जे आहे ते वाटप करू शकतात किंवा ऑफिस टू ऑफिस मार्केटिंग करताना तुम्ही ते माहितीपत्रक वाटू शकतात किंवा डोर टू डोर मार्केटिंग करताना तुम्ही माहितीपत्रक वाटू शकतात. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही माहितीपत्रक वाटू शकतात. अशा अनेक ठिकाणी माहितीपत्रकांचा जो उपयोग आहे हा तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. त्यामुळे पारंपरिक मार्केटिंग पद्धतीमध्ये माहितीपत्रकाचं हे प्रचंड मोठं महत्त्व आहे आणि याचा उपयोग हा लोकल टार्गेटिंगसाठी हा बेसिकली केला जातो. त्यामुळे तुम्ही लोकल एरियामध्ये तुमच्या उत्पादनाचं किंवा सेवांचं किंवा तुमच्या उद्योगाचं नाव जे आहे हे तुमच्या लोकल एरियामध्ये वाढवण्यासाठी माहितीपत्रकांचा उपयोग जो आहे हा जरूर करावा. यात तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की मला तुमचे प्रश्न जे आहेत हे पोचवा. माझं नाव राहुल गोस्वामी आणि माझा संपर्क क्रमांक आहे 8097275136. या संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप हे करू शकतात आणि मी तुमचं जे काही शंका असतील त्याविषयीची जी माहिती आहे ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. या टूलचा तुम्ही तुमच्या उद्योगाच्या भरभराटीसाठी, तुमचा उद्योग वाढवण्यासाठी, तुमच्या उद्योगाचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. त्याचा नक्की वापर करा की जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगला जो काही ग्राहक आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त तुमच्या उत्पादनांची विक्री होईल. या शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या सेशनमधले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कळवा. तुमचा दिवस शुभ हो.